आपल्याला धोका बाहेरनं धोका जास्त नाही, जर आपल्या याच्यात जर हे झाली ना तर आतनं धोका आहे. आपण काही आर्थिक नाकेबंदी केली पाहिजे किंवा आर्थिक बायकॉट केला पाहिजे. और मोदी जी वार कर रहा है वो मस्त कर रहा है. हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे. अभी आपण दिमाग से लढणे काय. पहलगामचा नृशंस हल्ला होऊन गेलाय. आता एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात येतोय, तो म्हणजे आता आपण हिंदू म्हणून त्याला प्रत्युत्तर कसं देणार. याच विषयावरती आम्ही हिंदुस्थान पोस्टच्या माध्यमातून नागरिकांची, सामान्य नागरिकांची आम्ही मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आता आपण ती मतं जाणून घेऊया. हिंदू म्हणून म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यांना आधीपासून त्यांना असं वाटत आलो आहे की आपण प्रत्येक वेळी त्यांना त्रास देतो हिंदुस्थानला, आणि ते आपल्याला काहीच पलटवार करत नाही. पण जेव्हापासून मोदी सरकार आलंय तर आपण त्यांच्याबरोबर त्यांना प्रत्येक ह्यांना म्हणजे पलटवार केलेला आहे. आणि आता पण आपण त्यांना मोदी सरकार नक्कीच पलटवार करून त्यांच्या घरात घुसून त्यांना मारू शकतो. आणि त्यांना तो त्याच लायकीचे असल्या कारणामुळे त्यांना ते योग्यच आहे. आपण हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे, हिंदू म्हणून बॉयकॉट केला पाहिजे, साथ दिली पाहिजे एकमेकांची. हिंदू म्हणून जे झालं ते वाईट झालं. हिंदू म्हणून आपण सर्व एकत्र आलं पाहिजे, तेव्हाच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आपल्या देशात कायदे आहे, पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही. जर आपल्याला याचा पूर्ण नायनाट करायचा असेल ना, आपल्या इथे जे फेरीवाले येतात, आज अंधेरी साईडला मस्जिद गल्लीत बघा, आपल्या इथे फेरीवाले, एका फेरीवाल्याकडे 4-4, 5-5 मुसलमान मुलं असतात. जे पहिलं आतली जी आपली सुविधा आहे सगळी ती व्यवस्थित झाली पाहिजे. त्यांची सर्वांची चेकिंग झाली पाहिजे. आपल्याला धोका बाहेरनं धोका जास्त नाही, जर आपल्या याच्यात जर हे झाली ना तर आतनं धोका आहे. आपण बघतो म्हणजे हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे. जो शिंदे करार था वो पानी बंद कर दिया. अभी पाकिस्तान का अपन ऐसा सामने सामने लड़ नहीं सकते. अपने में पावर है, सामने सामने लड़ नहीं सकते. इनको है ना, इनके हिसाब से जवाब देना पड़ेगा. अपन सर्जिकल से स्ट्राइक किया, एयर स्ट्राइक किया, वो बालाकोट का हमला किया. अभी अपन ऐसा लड़ नहीं सकते. अभी अपन दिमाग से लड़ने का है. इससे अच्छा सिंधु जल ये बंद किया ना पानी, ये अपने लिए बहुत अच्छा लगा. ओके. और मोदी जी वार कर रहा है वो मस्त कर रहा है. हा टेररिस्ट हा खूप गंभीर विषय आहे, तर त्याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, प्रत्युत्तर दिलं पाहिजे, नाहीतर हा प्रकार वाढतच आहे. या प्रत्येकाच्या मनात एक भीती आहे की उद्या हे माझ्याबरोबर होईल किंवा माझ्या ठिकाणी होईल. जरी आपण मुंबईत असलो तरी ते न सांगता हे होईल असं गॅरंटी नाही आहे. तर त्याला एक सोल्युशन म्हणून आपण काही आर्थिक नाकेबंदी केली पाहिजे किंवा आर्थिक बायकॉट केला पाहिजे, जेणेकरून त्यांनाही वाटेल की हे आपण करतो चुकीचं करतो. सर्व नागरिकांच्या मतांचा एकच सूर आहे की आता हिंदू एकत्र आलाच पाहिजे. हिंदूंनी एकत्र येऊन त्यांची आर्थिक नाकेबंदी केली तर आणि तरच दहशतवाद संपू शकेल, दहशतवाद चिरडून टाकता येईल, असंच सर्वांचं मत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही मतं तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपलीही याच्यावरची काय मतं आहेत हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.